मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी, टाळकरी, धारकरी आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा हे सर्वच आषाढी वारीच्या निमित्तानं पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला निघालेले आहेत. हा पांडुरंग सर्वच लोकांना एक ऊर्जा देतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती ऊर्जा घेण्यासाठी आषाढी वारीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या भेटीसाठी हा वैष्णवांचा मेळा निघालेला आहे. आणि त्याच निमित्तानं खरं तर विद्यार्थ्यांमध्ये एक सेवाभाव निर्माण व्हावा, ईश्वराप्रती गुरुप्रती निष्ठा निर्माण व्हावी, आध्यात्मिक ज्ञान त्यांच्यात निर्माण व्हावं, त्यांना ते मिळावं, अशा अनेक उद्देशानं इंदापूर तालुक्यातल्या पळसदेव या गावात असलेल्या LG बनसोडे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. खरं तर ही प्रतिकात्मक दिंडी काढण्याचा उद्देश खूप चांगला आणि विद्यार्थ्यांना त्यातून एक ज्ञान मिळावं, आध्यात्मिक ज्ञान निर्माण व्हावं अशी त्यांची भावना होती. आणि कशाप्रकारे दिंडी काढण्यात आली, त्या शाळेचे संस्थापक कोण आहेत, त्या शाळेचं एक तप पूर्ण झालं आहे. म्हणजे 12 वर्षातच त्या शाळेनं गरुड भरारी घेतली आहे. आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार गोनोरे. पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित LG बनसोडे विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण शाळा भक्तिरसात न्हाऊन निघाली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रचंड उत्साह दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या पूजेने आणि दीपप्रज्वलने करण्यात आली. शाळेच्या आवारातून पालखीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. यावेळी शाळेतील 775 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये फुगडी, लेझिम, भजन, अभंग तसेच वारकरी, विठ्ठल रुक्मिणी असा वेश धारण करण्यात आला होता. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष केला. यावेळी पळसदेव ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच कोमलताई बनसोडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनुमंत नाना बनसोडे. खरं तर नानांबद्दल थोडंसं बोलल्याशिवाय राहत नाही. नानांनी 70 पार केली असली तरी नानांचा खरंच आहे विद्यार्थ्यांना जो जल्लोष आहे तसाच नानांचा सुद्धा उत्साह आणि जल्लोष त्यामध्ये पाहायला मिळत होता. नाना संस्थेचे संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. नानांचा फार मोठा संघर्ष आहे. नानांनी पाठीमागं तरुणपणी समाजसेवेमध्ये सारं आयुष्य वेचलं आणि वय झाल्यानंतर अध्यात्म, हरिनाम, भजन यामध्ये नानांचं तिकडं ओढ असते. आणि हे सारं जपत नानांना कुठंतरी वाटायचं की खरं तर ह्या परिसरातला विद्यार्थी एक चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतो आहे आणि त्यांना एक चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. कारण खरं तर देशाची प्रगती ही मुलांच्या शिक्षणावर आधारित असते. आणि मग हे शिक्षण जर मुलाला चांगलं मिळालं तर नक्कीच हा देश उभारणीसाठी इथला विद्यार्थी उपयोगाला आला पाहिजे असं नानांचं स्वप्न. आणि हे नानांनी ही शाळा उभी करताना, खरं तर शाळा उभी करताना, एखादी संस्था उभी करताना माणसाला ज्यांना अनुभव आहे त्यांच्या लक्षात येईल, ज्यांना अनुभव नाही त्यांच्या लक्षात येणार नाही. खरं तर हा संघर्ष करत असताना मग समाज असेल, भावकी असेल, राजकारण असेल, विरोधक असतील, ह्या सर्वांना तोंड द्यावं लागतं. आणि एक चाकुरी वेगळी सोडून जर जायचं म्हणलं, वेगळं काम करायचं म्हणलं तर नक्कीच थोडंसं दुःख वाटलं येतं, टीका टोपणी वाटायला येते. पण ह्या साऱ्या गोष्टीवर नानांनी मात करून ही शाळा उभी केली. आणि खरं तर हे शाळेचं एक तप पूर्ण झालं आहे. तप म्हणजे 12 वर्ष. ही शाळा सुरू होऊन 12 वर्ष पूर्ण झाली आणि 12 वर्षात थोड्या काळामध्येच ही शाळा सर्व सुखसोयीने उपलब्ध अशी उभी आहे. आणि ही शाळा उभारणीच्या पाठीमागं, ह्या शाळेच्या जडणघडणी पाठीमागं नानांची सुविद्य पत्नी नंदाताई बनसोडे सुद्धा यांचासुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, एका यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा फार मोठा हात असतो. आणि इथं हे उदाहरण नाना आणि नानीपाशी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर नाना एक साधं व्यक्तिमत्व, नानाकडे बघितलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व वाटतं. नानांनी 70 पार केली. नानांचा एक साधा पेहराव आहे, टोपी, गांधी टोपी, नेहरू शर्ट आणि पायजामा आणि कपाळावर पांडुरंगाचा टिळा. खरं तर नाना माळकरी आहेत. नाना भजन करतात. नाना भजन कीर्तनामध्ये नाना व्यस्त असतात. आता अध्यात्माची ओढ असताना सुद्धा नानांचं इकडं समाज घडला पाहिजे, पिढी उभी राहिली पाहिजे म्हणून हा नानांचा प्रयत्न आहे. आणि
नाना ह्या सारा संघर्ष, टीका टोपणी सहन करून सुद्धा नानाच्या चेहऱ्यावर कधीही दुःख दिसत नाही. नानांकडे पाहिल्यानंतर तरुणांनी आदर्श घ्यावा असं एक नानांचं व्यक्तिमत्व आहे. आणि याच नानांनी ही शाळा उभी केली आहे. या शाळेमध्ये आज हजारो विद्यार्थी शिकून गेले. आज हजारो विद्यार्थी शिकत आहेत. आणि खरंच हे नानाचा एक मोठं काम आहे नानांचं. आणि नानांच्या पत्नी त्यांच्याबरोबर आहेत. आणि खरं तर नानांना आध्यात्मिक वारसा आहे. नानांकडे आध्यात्मिक ओढ आहे. नाना भजन कीर्तनात दंग असतात. म्हणूनच या शाळेवर ह्या कार्यक्रमाचं, ह्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं. या मुलांमध्ये सुद्धा अशी भावना रुजली पाहिजे. अर्थातच या शाळेसाठी नानांनी जी माणसं नेमली आहेत ती एक प्रचंड उत्साही टीम आहे. त्यामध्ये शाळेच्या प्राचार्या वंदना बनसुडे यासुद्धा एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि त्यासुद्धा त्या मोठ्या कामात सहभागी आहेत. तसेच शाळेचे मुख्याध्यापक राहुल वायशे, तसेच मुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, इतर सहकारी सहशिक्षक असतील किंवा तिथं ते सचिव असतील किंवा शाळेचे विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, या सर्वांमध्येच एक नानाने एक चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. आणि म्हणूनच ही शाळा काल्पावधीतच या शाळेने गरुड भरारी घेतली आहे. आणि कधीतरी वेळ मिळेल तर मला वाटतं की तुम्ही ही व्हिडिओ पाहता या लोकांनी या शाळेवर जाऊन पाहावं आणि विद्यार्थी या शाळेमध्ये पाठवावेत. नक्कीच विद्यार्थी यशस्वी होतील आणि वेगळं काहीतरी आपल्याला स्वरूप पाहायला मिळेल. अशा या शाळेमध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं अशा या ग्रंथदिंडीचं आपल्याला आयोजन पाहायला मिळालं. खूप चांगलं वातावरण, जल्लोषात वातावरण आपण इथं पाहायला मिळालं. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.